हाय नमस्कार सगळ्यांना। मी आता बेसिन घासते। माझा स्वयंपाक तर झाला, भाजी झाली, फ्लावरची भाजी बनवली, भेंडी बनवली, चपात्या झालेल्या, नाश्ता झाला, सगळं काम झाले। मुलगी झाडू मारते, मी आता फरशी पुसते एक हाताने। मग आता हे बेसिन घासते। सकाळी मिसरी लावत होते, मिसरी लावताना असे करत होते ना, ते मिसरी सांडते सगळे बेसिन मध्ये। सगळीकडे मिसरी झाली। पहिले मला लय सवय होती मिसरी लावायची, मिसरी बोकणं भरायचा आणि सगळं काम करायचं। पण आता मिसरी लावली की कसं तरी होतं, चक्कर आल्यासारखं, खाता पिता चक्कर येते। मिस्टर मत असे खातीस पितीस तुला काय झालंय असं बोलतात। काय झालं तुम्हाला सांगते मी। सगळे भांडे काढले ते मान्यवरचे घासायला, तर भांडे घासले, कपडे धुतले, कपडे माझे लय पडले होते, कपडे धुतले, 3-4 वाजल्या। सगळे झाडझटक केली होती ना, तर जेवण केलं, आंघोळ केली, पहिले जेवण केलं, म्हणलं आता लगेच भांडे पण लावून घ्यावं, 5-5:30 वाजल्या। तर मग भांडे लावताना काय झालं, ते चॉपर आहे ना कांदा टमाट्याचं, ते ब्लेड बाहेरच होतं, तर ते ब्लेड माझ्या हातालाच लागलं, ते पण तळ हातालाच लागलं, तर लय कापलं। तर त्याच्यात मी लय मोठे हळद भरले, पण काही फरकच नाही पडला, त्याने रक्त थांबलंच नाही। तरी 2-3 दिवस मी कसे तरी काढले, त्या आठवड्यात पण गेले, तर पावसाचं पाण्याने ते थोडंसं झालं। मग दवाखान्यात गेले, तर त्यांनी ती पट्टी लावली होती, पट्टी लावली, तर ते डॉक्टर म्हणजे त्याच्यात पाणी नाही गेलं पाहिजे। तर काय आता एक हाताने तर स्वयंपाक करू शकते, पण भांडे आणि कपडे तर नाही करू शकत ना, पाणी जाईल तर कसं एक हाताने कसे भांडे घासणार। तर मुलीला म्हणलं तू झाडू मार, मी फरशी पुसते। मग मी बेसिन घासलं, फरशी पुसली मी, आणि मशीन पण आमची त्यात खराब झाली होती। मशीनवाल्याला बोलवलं, पण ते काय आलंच नाही। हा आत्ताच येतो, नंतर येतो, अर्ध्या तासाने येतो, 1 तासाने येतो, ते काय आलंच नाही मशीनवाला पण, बरं का। कपडे भिजवलं, एवढं टेन्शन झालं, तर म्हणलं जाऊ दे आता, जे होईल ते होईल, म्हणलं कपडे धुवून टाकते, काय नाही होत, एवढ्यासाठी काय घाबरायचं ना, हात कापलाय तर। मग आंघोळ केली, हे बेसिन हे घासलं, हे सगळं वस्तू हे पुसून ठेवल्या जिथल्या तिथं, फरशी पुसली। तिला म्हणलं तुला मी नाही का ब्रश मारून देते, साबण लावून ब्रश मारून देते, तू फक्त पाण्यातनं काढ कपडे। ते म्हणले हां। मग आम्ही दोघींनी थोडे कपडे धुतले, तेवढ्यात एक मशीन वाल्याला बोलवलं होतं ना, त्यांचा फोन आला। ते म्हणले हां आता मी येतो ताई, मी आता जवळपासच आहे इथं तुमच्या इथं, तर येतो, मुलाला फोन आला तर ते म्हणलं हां। म्हणलं बरं झालं। तर ते आले, त्यांनी ते पाईप बसून दिला, मग झाले आमची एकदाची वॉशिंग मशीन चालू। मग त्याच्यात ते कपडे टाकले, जे स्टँडवर कपडे आहेत ना, ते कपडे आम्ही दोघींनी धुतले, आणि हाताने धुतलेले कपडे स्वच्छ निघतात आहे का नाही। मग दुपारी आम्ही जेवण केलं, कपडे धुतले, वाळत घातले कपडे मस्त, आणि अर्धे कपडे मशनीमध्ये नाही का धुवत होते, आणि झाडांना पण पाणी टाकलं, गॅलरी पण धुतली। गॅलरी स्टँड ठेवला असतं, पण एवढी जागा नाही आहे, गॅलरी मस्त मोठी आहे, पण नाही घरातच ठेवत असते मी स्टँड। आणि मग रात्रीच्या वेळेस मग मी साबुदाणा भिजत घातला, चवळी भिजत घातले होते सकाळसाठी। तर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय, धन्यवाद।